चित्रामधील रांगोळी पाहूया। या रांगोळीवर वेगवेगळ्या प्रकारच्या आकृत्या काढण्यात आलेल्या आहेत, जोडण्यात आलेल्या आहेत। पृष्ठभाग कसा असावा, रांगोळी काढताना सुरुवात कशी केली पाहिजे, त्याचबरोबर रांगोळी पूर्ण करण्यासाठी काय केले पाहिजे, तुम्हाला रांगोळीत कोणकोणते आकार दिसतात, रांगोळी कोणत्या जागेवर किंवा खडबडीत जागेवर काढता येऊ शकते का, याविषयी चर्चा करू। भूमितीतील मूलभूत संबोध आपण पाहणार आहोत। यामध्ये बिंदू लहानशा ठिपक्याने दर्शवला जातो। पेन किंवा टोकदार पेन्सिलने लहानशा कागदावर ठिपका काढता येतो। रांगोळीचे ठिपके या बिंदूचे प्रतीके आहेत। बिंदूला नाव सुद्धा देता येतं, बिंदू पी। त्यानंतरचा पुढील संबोध आपण पाहू। रेषाखंड व रेषा। कागदावर ए व बिंदू असे घ्या की ते पट्टीच्या मदतीने जोडल्यानंतर आपल्याला ए बी सरळ रेघ मिळते। बीच्या बाजूने पुढे वाढवता येते किंवा एच्याही बाजूने पुढे वाढवता येते। ही रेघ आपल्याला जेवढा कागद आहे तेवढी दोन्ही दिशाने वाढवता येते। कागद खूप मोठा असेल तर ही खूप मोठी काढता येते, मैदानावर तर त्यापेक्षाही मोठी रेघ काढता येत असते। याच प्रकारे आपण अशी कल्पना करूया की रेघ ही दोन्ही बाजूंना अमर्याद वाढवता येईल, अशा आकृतीला आपल्याला रेषा म्हणता येईल। समोरील आकृतीमध्ये पहा, अशी रेषा कागदावर दाखवताना आपल्याला अमर्याद बाणाने दाखवतो। गणितात रेषा म्हणजे सरळ रेषा। आपण काढलेली ए पासून बी पर्यंतच असते ती रेखा नव्याने रेषेचा तुकडा म्हणजे रेषाखंड होय। खंड म्हणजे तुकडा। रेषाखंडाला त्याच्या मर्यादा दाखवणारे दोन बिंदू असतात, त्यांना अंत्यबिंदू म्हणतात। रेषाखंड हा ए बी थोडक्यात रेख ए बी असा लिहितात। थोडक्यात सांगायचे झाल्यास रेषा ही एका लहान इंग्रजी अक्षराने दर्शवली जात। आपण पुढील संबोध किरण पाहूया। किरण। समोरील आकृतीमध्ये किरण हे सर्व दिशांना पुढे पुढे जात असलेले दिसतात। विजेरी प्रकाश किरण एका ठिकाणून निघणारे दुसऱ्या ठिकाणी पुढे पुढे जात राहत असतात। याच प्रकारे किरण हा रेषेचा एक भाग आहे। एका बिंदूपासून सुरुवात होऊन तो एकाच दिशेने पुढे पुढे जात असतो। किरणाच्या सुरुवातीच्या बिंदूला आरंभ बिंदू म्हणतात। इथे पी हा किरणचा आरंभ बिंदू आहे व क्यू हा शेवटचा अमर्याद बिंदू असलेला आपल्याला पाहायला मिळत असतो। किरण पीक्यूचे वाचन किरण पीक्यू असे आपण करतो, क्यू पी असे करत नाहीत। यानंतरचा भूमितीतील मूलभूत संबोध आपण पाहू। संपाती रेषा म्हणजेच एकाच बिंदूतून अनेक रेषा जाऊ शकतात। त्यामध्ये जेव्हा दोन पेक्षा अधिक रेषा एकाच बिंदूत छेदतात तेव्हा त्या रेषांना एक संपाती रेषा असे आपण म्हणत असतो आणि त्याच्या छेदन बिंदूला संपात बिंदू म्हणत असतो। नंतरच्या आकृतीमध्ये पहा, वेगवेगळ्या प्रकारचे बिंदू इथे दर्शवलेले आहेत। दोन भिन्न बिंदूतून जाणारी एक आणि एकच रेषा काढता येत असते। यानंतर पुन्हा आकृतीचे निरीक्षण करूया। यामध्ये जे तीन किंवा अधिक बिंदू एका सरळ रेषेत असतात त्यांना एकरेषीय बिंदू म्हणतात। जे बिंदू एका सरळ रेषेत नसतात त्यांना नैकरेषीय बिंदू असे आपण म्हणू शकतो। यानंतरचा भूमितीय संबोध आपण पाहणार आहोत। प्रतल। शेजारील आकृती पहा, तीनही आकृत्याचे पृष्ठभाग कसे आहेत। यामध्ये दोन पृष्ठभाग सपाट आहेत। हा सपाट पृष्ठभाग एका अमर्याद पृष्ठाचाच भाग असलेला आपल्याला पाहायला भेटत असतो। सपाट पृष्ठभागाला गणिती भाषेत प्रतल असे म्हणतात। ही आकृती मर्यादित काढलेली असली तरी प्रतल चौबाजूंनी अमर्याद असते। प्रतल सर्व दिशांना अमर्याद आहे हे बाणांनी दर्शवले जाते, परंतु आपल्या सोयीसाठी आपण बाण काढत नसतो। पाहूया समांतर रेषा। वहीचं पान दाखवलेलं आहे। यामध्ये वहीच्या पानातील सर्व रेषा आपापल्या दिशेने सरळ प्रमाणात चाललेल्या आपल्याला पाहायला मिळत असतात। म्हणजेच एका प्रतलात असलेल्या व एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना समांतर रेषा म्हणतात। आपण वेगवेगळ्या प्रकारची उदाहरणे अभ्यासूया। यामध्ये प्रथम आहे ती आकृती पाहूया आपण। ही आकृती कशाची आहे बरे, तर ह्या आकृती आपल्याला छेदणाऱ्या रेषेची असलेली पाहायला मिळते। त्यानंतर या दोन रेषा एकमेकीला छेदत नाहीत म्हणजे समांतर रेषा आहेत। आकृतीमधील दोन रेषा एकमेकींना छेदू शकतात म्हणजे छेदणाऱ्या रेषा असे म्हणता येईल। यानंतर या चित्राचे निरीक्षण करून एकरेषीय, नैकरेषीय व समांतर रेषा, प्रतल याविषयी माहिती शोधा व लिहा।